दिसतंय त्याच्यात. हा दिसतंय. रस्ता झाला. थोडंसं सरळ कर. त्यानंतर वर दिसतं. आता टोपी दिसते ना. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. भाऊ भगवान भीमसेन महाराज की जय. पवनसुत हनुमान महाराज की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. नवनाथ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. ओम चैतन्य मच्छिंद्रनाथाय नमः. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम हरे कृष्णा 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 हरे हरे. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. भाऊ भगवान भीमसेन महाराज की जय. पवनसुत हनुमान महाराज की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. नवनाथ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. ओम चैतन्य मच्छिंद्रनाथाय नमः. पाणी आलं आता भात वाढायचंच नाही. अध्याय 5. श्री गणेशाय नमः. जय जयाजी यदुकुळ टिळका भक्ती पंकजाच्या सदैवारका. मुनिमान सच्च कोर पाळकान कृपा पियुषा चंडातून. भाविक प्रेमळ भक्त परितयांतासजी पूर्ण कैवारी. बाळ प्रल्हाद संकटावरी कुरडे काष्टी प्रगटलाशी. करावी शांती प्रताप सदन संकटी. घातले देवतेने तदर्थ सकळ रविकुळ पाळन अवतार दीक्षा मिरविशी. देव विप्रांचे संकट पावन मत्स्य कुळाचे करी धारणा. मग बुद्धीचे गगन धावून शंका सुर धरिला. ते वेदैत्य दुमदुमा करीत अवतार कच्छ झाला मिरवीत. बुद्धिमंतो निशंका तोषविद महाराजा कृपार्णव. राया बळीचे उद्दाम करणे स्वरूप मिरवी खुदटपणे. संकट पडता सुरगणी परश धर झाला असे. अपार भक्त प्रेमा सदन त्यात स्थिरावले पंडुनंदना. शिशुपाळ वक्रदंत कंदना वसुदेव कुशी मिरवला. असो ऐसा भक्ती प्रेमा तुते आवडे मेघश्यामा. तरे भाव भक्तीच्या उगमा पुढे ग्रंथ बोलवी. आता या ठिकाणी देवाने जेवढे जेवढे अवतार घेतलेले ते कुश मत्स्य वराह हे सगळ्या अवतार जेव्हा पृथ्वीवर भक्ताला त्रास होतो
ऋषीमुनीला संकट येतं, गाय ब्राह्मणांना त्रास होतो, लोक अत्याचार वाढवतो, त्यावेळेस प्रत्येक वेळी देवाना अवतार घेतलेला आहे. मागेले अध्याय केले कथना, हिंगळा क्षेत्री मच्छिंद्र नंदना, अष्टभैरव चामुंडा जिंकून दर्शन केले अंबेचे. आता मागच्या अध्यायात काय झालं की मच्छिंद्रनाथाचं ते अष्टभैरव चामुंडा त्यांचं युद्ध झालं, सगळ्याला जिंकून घेतलं नाथाने आणि त्या ठिकाणी अंबिका मातेचं दर्शन घेतलं. तरे श्रोते सिंहावलोकने कथा पा आपुले म्हणे, 12 मल्हार मार्ग धरुणी जाता झाला मच्छिंद्र. आता मागच्या अध्यात देवीच्या तिथून निघून देवी निरोप घेऊन 12 मल्हार मार्गाने मच्छिंद्रनाथ निघालेले ते. तो 12 मल्हार काननाथ मुक्काम उतरला एका गावात, देवालयी मच्छिंद्रनाथ सुखशेनी पहुडला. आता त्या 12 मल्हाराच्या गावात पोहोचल्याबरोबर एकाच गावात मंदिरात त्यांचा मुक्काम का कोणाच्या घरी थांबत नाही ते संत लोक, त्या ठिकाणी मुक्कामाला थांबले, झोपले. तो रात्र झाले 2 प्रहर जागृत आहे नाथ मच्छिंद्र, तव कानने दिवट्या पार मच्छिंद्रनाथे देखिल्या. आणि 2 प्रहर रात्र साधारण 12-12:30चा टाइम झाला तर मच्छिंद्रनाथाला त्या जंगलात गावाच्या भोवतीला दिवट्या निघाल्या. पहिल्यांदा दिसत ना दिवट्या, तर त्या दिवट्या निघाल्या दिसल्या. पहिले दिवट्या दिसत ना आपल्या, आता बंद झाले. इकडून जाते तिकडून येते ऐशायर धारा करीते, ते पाहोने नाथ जती म्हणे भूतावळे उदेले. इकडून तिकडे यायच्या अशा जायच्या मागं फिरायच्या. मग नाथ महाराजाच्या लक्षात आलं की हे भूत निघाले म्हणून. तरी या ते करावे प्रसन्न समय येत हाची दिसूना, कोण्या तरी कार्या लागून उपयोग श्रम पडतील. आता म्हणजे आता हे निघालेत आणि शेती यांना आपण प्रसन्न करून घ्यावा, हे सुद्धा आपल्या कोणत्या तरी कामाला उपयोगी येतील. तरी त्या ते आता शरणांगत प्रसन्न करून घ्यावे भूत, श्रोते म्हणते कार्य कोणते भूत स्वाधीन असेल की. आता म्हणजे टाईम आलेला आहे तरी अशातच यांना आपण प्रसन्न करून घ्यावा. आता ऐकणारे म्हणजे भूताजवळ काय काम गुतलंय बघ. तरी ऐशेन बोलावे यावेळी भूत श्रीराम उपयोगी आले, राक्षसाचे प्रेत नेले समरांगणी सुवेळे. आता रामायणात सुद्धा भूत प्रभू रामचंद्राला उपयोगी आले. ही जी प्रेत पडायची ती राक्षसाची प्रेत उचलून न्यायचं काम भूत करीत होती. तेव्हा अमृत दृष्टी करुणा उठवी शेन कपिरत्ना, तेवे तुळशीचे प्रसन्न भूत झाले कलिते. आणि मग त्यांना ते सुशेन जो वैद्य होता, आपले जे लोक मरून पडलेले त्यांना ते भूत उचलून आणायचे आणि सुशेन वैद्य त्यांना औषध पाणी करून जिवंत करायचे. सरे लहानापासून थोरापर्यंत समय कार्य घडून येत, पहा अर्णवा धुरळे निश्चित वाचविले म्हणत जाती. आता लहानपासून मोठं किती कोणी बी उपयोग. आपण म्हणत राजा धुराळाला यजमान गेलता तर धुरळ सुद्धा उपयोग येतं. तन्याय कल्पनेचे ते नाथ भूतांच्या बैसली आरती, मग अंबिका स्पर्श शक्ती प्रेरिता झाला ते क्षणी. आणि मग त्याने पाहिल्याबरोबर हे विचार मनात आला आणि अंबिका देवीने जे काला दिलं होतं आश्र स्पर्श शक्ती म्हणजे चिकटायचं जागेव, तर ते अर्थ आश्र त्यांनी टाकलं मच्छिंद्र. ते आश्र प्रेरिता भूतगणी होता स्पर्श करू मेदिनी, मग पदाधारे आवळून सुटका नाही पदाते. आणि मग ते आश्र टाकल्या हे भूत हाय तिथंच जागेवर चिकटल्यांचे पाय हलानात कुणीकडे. जेवे युद्ध कुरुक्षेत्रात मै धरी तसे करणार चक्रे घेऊन करे कोणतेच गमन संधान करून गे. तन्याय स्पर्श शक्ती करे भूतपदा धरा व्यक्ती, चलन वलन मग त्या अक्षते काही एकता लेना. आणि मग हे त्या ठिकाणी चिकटले, यांना कुठं हालता येणार, कुठं पायच नाही निघाले, दोन्ही पाय चिकटले काय करते. जैसे तरो एकाचे ठाई वसती अचळ प्रवाही, तन्यायी भूती सर्वई कुंटोनिया टाकिली. झाड जसं एका जागेवर होतं कुठं त्याला हालता येत नाही, जाता येत नाही, काय नाही, तसे हे भूत त्यांनी एका जागेवर खुटून टाकले मच्छिंद्रनाथाने.
तया भूतांचे वियोग निमित्ते की वेताळा भेटी जाणे होते. सर्व मिळवून येता क्षितीत जमून या येता ती. तर हे सगळे भूतावळे ही येताळ त्यांचा राजा आहे, त्या राजाला भेटायला चाललेले ते सगळे त्या दिवशी. आणि येताळ तिकडे वाट बघत होते, हे चिकटल्या जागेवर. तव ते दिवशी झाले कुंठित वेताळ भेटीत राहिले अप्राप्त. येरीकडे वेताळ क्षितीत अनंत भूते पातळी. आणि मग त्या दिवशी जाता नाही आल्यामुळे यांची भेट तशीच राहिली. तो दक्ष भूतांचा बळी वेताळ पायी अष्टकोटी भूतावळ. तो निनपणे सर्व मंडळ दिसून आले तया ते. आणि मग सगळे भूत पाहिले, पण आता दिसतं ना ठरक. आता आपण गावात सप्ताह इकडे लोक नाही गेले म्हणजे नाथनगर तिकडचे लोक काय आले नाही. ठळक ठळक आता ओळखत ना, तसं त्या कोपऱ्यातले भूत का आले नाही म्हणले. येता राजाच्या ध्यानात आलं. मग अन्य भूता ते विचारित शरभतेरीची भूत जमात. आले नाही किमर्थ शोध त्यांचा करावा. आता म्हणले मग शरभ नदीच्या कडेची जी भूताची, आपलं जसं नाथनगर म्हणतो तशी त्या शरभ तीराची भूतजमात अजूनही हजर नाही झाली. नेमकं काय आहे त्यांचा तपास घ्या म्हणले. काय ढेपाटापा काय अडचण. अवश्य म्हणून 5,000 गमन करीते झाले भूत. शरभ तीरे येऊन त्वरित निजे दृष्टी पाहते. आणि मग काय तिथे काय कमी येतो त्याच्यातले 5-7 लगेच निघाले का गेले त्या ढेप्याला बघायला. तर ते स्वतःच्या नजरेने पाहिलं काय ते. तव ते मंडळी मयी व्यक्त उभी असे बळ रहित. जायचा एक ठाईचा पर्वत दुसऱ्या ठाई आतळीना. आणि मग त्या ठिकाणी पाहिलं त्याने जसं डोंगर एका जागेवर दुसरीकडे हालत नाही, कुठं जात येत नाही, तसं यांचं हे झालं. मग त्या मंडळांकडे येऊन पुसते झाले वर्तमान. तुम्ही व्यक्त महे लागून काय म्हणून चेष्टला. आणि मग त्यांच्या जवळ आले. तुम्ही म्हणजे कमून चिकटले व काय झालं तुम्हाला तरास असा. ये रे म्हणते अनेक जे भेद महे उचलो निधीचा पद. कोणाला हे सिद्ध ते कळार चेले. अरे म्हणले झालं काय नाही, आज जमीन ना आमचे पाय एकच झाले, ते कुठं हालत नाही तर आम्हाला काही करता येत नाही. कोणीतरी सिद्ध जोगी आलेले त्यांनी ही कला केली म्हणले. मग ते पाहे कडा ऐकून पर्वता चालले शोधा लागून. गुप्त रूपे वस्थित येऊन मच्छिंद्रनाथ पाहिला. आणि मग ते म्हणले आता ठेपा घ्यायला काय भूताला काय कुठं हे करायचं का, दिसत काय भूत कोणाला. गुप्त रूपाने गेले सगळीकडे ठेपा घेता नाही. आणि त्यांना ते मच्छिंद्रनाथ दिसले त्या ठिकाणी. बाला अर्क करणे तेजा गळा सिंदूर चर्चिला शे बाळा. तया माझी विभूती सकळा मुखचंद्रे चर्चिली. आणि आता ते पुंज बालकाचं वय कमीच होतं महाराजाचं. आणि कपाळाला सिंदूर विभूती सगळ्या लावलेल्या असं ते त्यांना दिसले महाराज. कर्णे मुद्रिका रत्न पाते की वस्तीत पातल्या रत्न ज्योती. हेम गुणे गुंफोनी निगुती कबरी बारी वेष्टीला. कानात मुद्रिका सगळे त्यांचा जो थाट होता पोशाख होता तो सगळ्या त्या ठिकाणी होता. ललाट फाट मिशा पिंगट वट दुग्धाने भरल्या जटा. सरळ नाशिका नेत्र वाट अंग्री समदृष्टीपात असे. आणि लांब लांब मिशा ते याच्या वडाच्या रसासून त्याने हे केलेल्या दुधाने जटा निबर केलेल्या ते सगळं पाहिलं यांनी. अर्कनयने विशाळ बौद्ध उग्रपणे उदय दाविद. पाहता वाटे कृतांत नेत्र तेजे विराजला. आणि जर असं नजर टाकली तर असं जसं काय काळ आता गिळून घेणं असं त्याचं उग्र रूप होतं. तुळवट बाहुदंड सरळ अजानुभाऊ ते जाळ. के मला विमाला करुणे स्थळ बाहुवटी विराजले. मस्तके शोभले दिव्य विरगुंठी कथा विराजे पाठपोटी. त्यावरी ग्रीवेच्या नेसल्या दाटी ज्ञान शिंगे मिरवितसे. बाहुवटे हनुमंत वीरकंकन करी शोभता. कुबडे पावडे घेऊन हातात बोध शैलिका विराजे. जैसा तीव्र बारावा रुद्र की सकळ योग्यांचा भद्र. जैसा नक्षत्र गाणे चंद्र तेजा माझी डवरताचे. आणि मग आता त्या ठिकाणी त्यांनी पाहिलं तर त्यांचे जे कोबडी पावडी धुळी बोध शैलिका सगळं त्याच्या ठिकाणी होतं. दंड दंड असा दड दाकट पैलवानापेक्षा बी असं त्या ठिकाणी ते होता. आयशे पावनी एक भूती मना माझी करिता ख्याती.
येण्याची व्यक्त केले क्षितीन भूत गणा वाट धरली. आणि मग त्याला पाहिल्यावर एका भूताने मनात विचार आणला, म्हणला येणे गत केलेली दिसते. मग ते होऊन संदेह हस्तनाथाशी म्हणते भूते पतित, जाऊ द्या स्वामी करा मुक्त फुलाल्या कार्याचे. आणि मग ते नाथाला म्हणले, मग नाथाला म्हणले, नाथ महाराज हे आमचे भूत ज्यांच्या त्यांच्या मोकळे करणे ज्याच्या त्याच्या कामाला जाऊ द्या म्हणले. नाथ म्हणे सर्व गुंतले तुम्ही मुक्त केवी राहिले, येरू म्हणे पाठविले समाचारावे ताळे. अरे नाथ महाराज म्हणले बाकीचे सगळे तिकडे तुम्ही मोकळे कसे काही नाथ इथे. तर ते म्हणले आम्ही इथले नाही, तर आम्हाला ठेपा ठापा घ्यायसाठी आलेलो आहेत आम्ही इथं. वेताळ महाराजांनी पाठवलं आम्हाला. तरे महाराजा करे मुक्त जाऊ द्या वेताळ नमनार्थ, यावरी त्याशी म्हणे नाथन सोडणार नाही सहसाची. आता म्हणले बा वेताळाच्या दर्शनाला जाऊन दे म्हणले महाराज यांना आणि आम्हाला सगळ्याला. नाथ महाराज म्हणले आता तर अजिबातच सोडणार नाही. तुमचा वेताळ आधी राणीवर जाऊन त्या तिथुरे सांगावे, येरो म्हणते मग पूर्व भले नो हे महाराजा. आणि मग म्हणले तुमचा वेताळ लई मोठा आहे ना, त्याला तुम्ही जाऊन सांगा. ते म्हणले वेताळाला जर माहीत झालं तर लई बेकार होईल म्हणले, मग चांगलं नाही ते. वेताळ खवळता बाबर देव हे महाबळाचे असते अष्टार्णव, ब्रह्मांड जिंकून कंदुक भाव मई कीर्ती महाराजा. आणि ते म्हणले वेताळाला खवळते बाबर झोटी आमचे तेमके सगळे एकटी येते, ते बरोबर ब्रह्मांड जिंकलेलं आहे, ते कशाला भेट नाहीत म्हणजे. नवनाग जैसे जवळ तया माझी पोळीची कळी, तया सवे कोणी रळी केली नाही अजन्म. देवदानव गंधर्वाती ते वेताळ बलाढ्य म्हणती, तस्मात स्वामी तया प्रति श्रुत करू हे जी. देवदानव गंधर्व सगळे येताळाला घाबरत म्हणले, सगळे म्हणते येताळ तेवढं आहेत भारी. आता त्या येताळाच्या कानावर का महाराज म्हणले जाऊन नका देऊ नका, हे अवघड म्हणले. ये रो म्हणे संपादने येथे काय करिता जाऊनी, तुमचा वेताळ पाहिन नयनीन बळजेटी कैसा तो. ते म्हणला इथं गप्पा नका मारू तुम्ही सटाकणे, तुमचा येताळ कसा काय मला डोळ्याने बघायला तर भेटन का नाही सांगा मला. आईशे ऐकून भूते माता म्हणते अवश्य करो श्रुत, मग जाते येत तो वेताळ भूत तया पाशी पातले. आणि मग आता शेवटी नाही झालं ते येताळाकडे गेले ते भूत. आणि पुढं का राया वेताळाशी करुणी नमन सांगते झाले वर्तमान, म्हणते महाराजा भूताशी विघ्न जोगी एक आहे की. आणि मग गेले वेताळाला नमस्कार केला आणि सांगितलं म्हणले महाराज त्या आपल्या तिकडच्या त्या भूताला नाथनगरच्या भूताला म्हणले एक जोगी आलेले याची अडचणी म्हणली, त्याने खेळून मंत्रशक्ती मई व्यक्त केली जामाती, शेवटे म्हणतो ह्याची गती तुम्हा करीन महाराजा. आणि म्हणे त्यांना मंत्राच्या जोरावर त्यांना चिकटून टाकलं त्या ठिकाणी. आणि एवढंच नाही ते म्हणतो तुम्हाला सुद्धा चिकटी तुमचा कोण येताळे त्याला सुद्धा हेच बारी करतो मी. आयशे ऐकून पिशाचराव परमाक्षोभला विकृती भाव, म्हणे आता अष्टका सर्व भूतावळ मिळवा. आता मग आता राजालाच असं म्हणलो, त्याला काय राग आला ते म्हणे एक काम करा तुम्ही झटपट आपले सगळे जेवढे भूत सगळीकडचे ती जमा करा मला ताबडतोब. मग भूत भृत्य जातो झालं कार्य जाते झाले देशांतरा, पारबस्तान पंजाब गुर्जरा बंगाला दी पातले, माळवे मेवाड तेलंगणा कर्नाटकी देश दक्षिणा, कुडाळ कैकाड विलंब वचना सप्तद्वीपीचे पातले. आता मग लगेच जात सुद्धा हलकारे ते धुवून लगेच निरोप देऊन पाठवले. आता हे सगळ्याचे नाव इथं आले कोणत्या कोणत्याचे, पंजाब पारबस्तान गुर्जर बंगाल कर्नाटक असे मेवाड तेलंगणा अशा सगळ्या ठिकाणी भूत. काय जायला काय टाइम लागतो त्याला, काय एसटी बघायची का गाडी आणायची, क्षणात डोळ्याची पापणीला होतं गेले. सकाळ श्रोत करून गोष्टी पाठविली सकाळ भूत ताटी, अष्टराणी व एक एक कोटी समारंभ पातळे. आता ते काय बाई एक एक कोटीने झाले भूत, इकडे 1 कोटी बंगालचे 1 कोटी कुडाले 1 कोटी, तिथं काय साधे जमले का ते. अष्टराणी व तयांचे नाव महावीर विद्याकारणी सर्व, मोहम्मद महिषासुर धुळो नगरवे बाबर झुटिंग पातले. आता नाव आहे सगळे ध्यानात ठेवा.
मुंजा नरसिंहाचा अवतार म्हणून विरात त्याचा संचार तोही एक कोटी भार घेऊन या मिळाला. आता हे मुख्य आहे, त्यांच्यातले त्यांचे नाव आलेले आणि ते आपापले एक एक कोटी घेऊन आले भूत. माणूस आणायचा एक असो आयशे कोटी भार उतरले जैसे गिरीवरा महाभद्र तो आग्या वेताळ विरण येऊन या पोहोचला. सकाळ वेताळा पाशी येऊन कधी ती झाली सिद्ध गमना मग सकाळ सांगून वर्तमान समारंभी चालिले. आता मग त्या ठिकाणी सगळे पोहोचले याताळाजवळ आणि मग ही सगळी तिथून मच्छिंद्रनाथ होती ते तिकडे निघाले सगळं सैन्य ती याताळाला येऊन शरभतिरा प्रति अष्टही कोटी कोल्हाळ करीती तेने धनाने आम्हाला अक्षती आणि पाताळी आदळतली. आता एक भूत एखाद्या ठिकाणी आगात आठवत ते किती कालमा करतय. आता कोटीच्या कोटी भूत म्हणलो यांचा काही सोय नाही, शांत गेले असते निर्गतची. हा आपली मिरवणुकीला 10-15 5-25 पोरं असते आमच्याकडे जे असतात का ते असत कोणी ढोल वाजते कोणी हे करते कोणी गुलाल शिपित हा आणि हे तर कोटीच्या कोटी येत कोटीचे कोटी आणि पुन्हा भूत येत हे काय छानी माणसं आहेत का. ते पाहुणे मच्छिंद्रनाथ करे कवळी विभूती पात आराधने मंत्र शक्ती ते लख लखीत पैकी दे. आता मच्छिंद्रनाथ होता ते दिसलेच ना आलेला राडा त्यांचा कालमांती तोपर्यंत मग मच्छिंद्रनाथाने आपल्याजवळ जी विभूती होती भस्म त्याच्यावर मंत्र टाकून तेच आणलं त्याला मंत्र तेच येतं त्याला वरचेवर. स्मरण गांधी व विभूती शर सज्ज करीत अति तत्परा परे सर्वांचा प्रताप पहावया स्थिर माई विराजी उकलाजी. आता हे सगळे कोणी यांचे कोणी धनुष्य कोणी बाण काय सगळं सगळं तयार आणि आपलं एकटं शांत बघतो कोण काय काय करतं ते. परे वज्रास्त्र मंत्र जपन भूते वेष्टिले रेषा रंगना आणि मस्तके वज्रासन वज्रशक्ती मिरवितचे. आता ते वज्रदेवीने दिलं ते वज्रशक्तीचे सगळे अस्त्र होते त्यांनी आपल्या भोवताली त्या आसराचं कडक केलं वज्रास्त्राचं. यांनी काही केलं तर त्याच्यापर्यंत पोहोचणार नाही. वरून डोक्यावर वज्र असलं असं चौकोन रेषा ओढली तर रेषेच्या आत काही येऊ शकत नाही. तेने करुणे भूतांचा प्रवेश लिप्त नो यास पास परे भूतावळ्या स्मशानास वर्षाव करी ती आगळा. आणि त्या रेषा वाढल्याच्या आत येणार नाहीत. पण आता हे काय काही टाकीत काही फेकीत जैशा पर्जन्याच्या धारा वर्षाव करत्या पारंबरा परे वज्रास्त्र सबळ मौळी भारा कदा काळी मानिना. आता पाऊस सगळं चालू येतात थेंब पडायला लागले किती थेंब पडत आहेत काही मोजमाप आहे त्याचं तसे सगळे इतके कोटीच्या कोटी सगळ्यांनी एक एक फेकलं तर किती पडत आहे. तर पण मच्छिंद्रनाथ का त्याला काही मान्य जसं गावताचा पाचोळा येतो अंगावर असं त्यात अष्टपिशाचर पाळ सोय रूपे करून अति विशाळ सर्व टाके उपटोनी बळी पर्जन्य धारा सारखे. आणि त्याच्यातले आता जे मुख्य राजे होते आठवते भूताचे तर ते काय झाडच उपटून फेकीत मच्छिंद्रनाथाच्या अंग. पण ते वज्रास्त्र मवळी तयान गणित तय काळी सर्व संचवणी पर्वत मवळी पर्णकुटी ती झाली. आता किती काही झाडं फेकली मग ती कोपी केल्यासारखं वर झाला. आज्यात मच्छिंद्रनाथाला काही लागा नाही बी याय नाही बी. आईसा संचरता तरो भार काय करते झाले समग्र कोरडे काष्टादी तृण पर तयावरी सांडिती सकाळ करुणी महाकहर सांडिती झाले वैश्वानर ते पावरी नाथ मच्छिंद्र जलदास्र प्रेरित. आता भूतच काय केलं ते हे सगळे केलं मागल्या शेपट्यात पान टाकलं वरून लावली काडी आग त्या याला म्हणजे आज तर जळून गेलो काय तर मच्छिंद्रनाथाने जलदास्त्र टाकलं आणि त्या ठिकाणी लगेच पाऊस चालू झाला. भूते सांडिते वैश्वानर तरु कडकडते ज्वाळा परा ब्रह्मांडे उमाळा व्यापे थोर पक्षी कुळ जीवजंतू. आता आग लागली एकच त्या ठिकाणी मोठा कलमा झाला. जनावर रान जंगलातली पाखरं ते सगळे जळून जायला लागले. मग ती वरडते दारडते असं झालं त्या ठिकाणी. आईशी पाहता पावक थाटी परी जलदासरे केली दाटी उद्ये मिरवणी आकाशा पाठी शांत केला पावक तो. पार आकाशाला बेड्याला जो जाळ होता पावसापुढं काय करते तिथे पावसानं शांत केला. या परी मच्छिंद्रनाथ पावकात्र प्रीचा झाला विभूती मंत्र तेने अग्नी प्रदीप्त करीत भूतगणी मिरवितसे.
परितो दृश्य अदृश्य जाणून प्रळयाग्नी पाहते गुप्त होणे मग पहा उद्धितो या सांडोनी आकाशात मिरवी होत्या परितो विजयना मंत्राग्न मग मचिंद्रे जलदात्र प्रेम शांत केला द्विमूर्धन आश्र मंत्रे करून या. आता मग मच्छिंद्रनाथानं काय केलं त्यांच्या भूत जिकडून त्यांच्या जाळ केला मंत्राचा. आता मंत्राचा जाळ पाण्याने हिजतच नाही ना, त्यांनी पाहिलं पाऊस त्यांनी पाऊस सुरू केला पण ते मंत्राचा असल्यामुळे कुठं हिजत होते. मग शेवटी जरा त्यांना ताण होऊन दिला आणि मग मच्छिंद्रनाथानं तो शांत मच्छिंद्रनाथ फक्त त्यांना प्रसन्न करून घ्यायचे, त्याला मारायचं थोडंच. शांत होताचे मंत्राग्निमयी उतरली भूतगणी मग स्पर्शार्ष जलपोनी भूतांगणी कल्पितचे तेने करून अष्टकोटी मयी व्यक्त झाली एक थाटी जैशी पूर्वे भूता ते राठी तिची झाली सर्वास. आणि मग ते शांत झाले भूत मग जमिनीवर उतरले. जमिनीवर उतरले पहिल्या भूताचं गेलं तसे जे 8 कोटी चिकटून टाकले खाली. परी अष्टजन जे तयाज्य रूप महाबळी प्रताप दर्प ते स्पर्शास्त्र न गणते मापन स्वबळी मिरविती. आता हे 8 जे त्यांच्यातले मुख्य राजे होते ज्याच्या कुळा ज्याचे तर ते जरा दंडाम होते, शक्ती व्यक्ती त्यांच्यात जरी आश्रय तरी ते ताकदीच्या जेवण काय मानेनात त्याला. परे स्पर्शास्त्रे एकचे केल्या दृश्य सकळ तेज खंडून धरले हेतो नेनोने निकट आले मच्छिंद्रा ते अकडावया. पण त्या आश्रयांका त्याची ताकद कमी झाली ना, जोर अंगाची होता तो नियमात त्यांना पाय उपटायला जात होता. आणि मग ते मच्छिंद्रनाथावर धावले त्यांना म्हणजे मच्छिंद्रनाथाला करायचं. परे भोवत्या वज्र संपन्न लागण चाले काही तेने परे परम बल्लाढ्य वेताळ संधान निकट अंगे पातळे. हा भोवताली चौकून वज्र आश्रय त्याच्यामुळे त्यांचा काय तिथं चला ना काही. पण आता त्या ठिकाणी वेताळ सुद्धा आला. परे भोवत्या वज्रास्त्र त्याची गिळून गेला मुखपात्र हे मच्छिंद्रनाथ पाहता ते विचित्र वास वासर सोडित जे. आता मग येतं काय सोपं आहे का, यांनी ते वज्रास्त्र सकट गिळ सगळं मला आज तोडाच्या फोडाच्या भानगडीतच नाही पडला. हा आणि मग मच्छिंद्रनाथाचे पाहिलं आर मला जरा आत्रावर दिसतंय. मग त्याने वासर म्हणजे पैलवानाचा आसर सोडलं, सगळे पैलवानच तयार केले त्या ठिकाणी यांच्यापेक्षा दंडाळ. वासर होता प्रगट उभयतांची झाली झगट जैसे जेठे लागून येत पाठ लोंबी झुंबी खवळले एकमेकामाई पाळती तिने जनाना उठे क्षिती अष्ट समुद्र हे लावती खळबळती नक्षत्री पै. आता या अशा भूताच्या कुस्ती आणि इतकी म्हणली होती तर काय सोयीने चालू आगामा झाला का आता ह्यो. शेष मस्तके हे लावती कुर्म म्हणे त्या अद्भुती वराह सावरून नेटे दंती महिला गी उचली तशी पृथ्वी पालती होती का काय असं त्या ठिकाणी वाटायला लागलं. येरीकडे सप्तजन कवळू पाहती मच्छिंद्राची चरणा के चरणी धरुणी मये कारण मच्छिंद्रनाथ आकडावा. आता हे व्यताळ असं करायला लागला आणि हे बाकीचे जे 7 राहिले या एक मच्छिंद्राचे पाय धरायला बघा त्यांना वाटत मच्छिंद्र पायाला धरा आणि उचलून टाकावं त्यांच्या डोक्यातलं कधी. परितो नाथा ते चपळ पुन्हा वज्रास्त्र सिद्ध केली सबळ दाये दिशा रक्ष फळ ऐशी वज्रास्त्र मिळविले. पण आता नाथ का तिथं चला कसा त्यांनी पुन्हा वज्रास्त्र दुसरं तयार केलं. दाही दिशाला चौकून खाली वर साऱ्या बाजूने त्यांनी पुन्हा तयार केलं. यावरी तो दानवास्त्र जर पुन्हा दानव केले सप्त निर्माण मधुतील कुंभकर्ण मरो आणि मलिमल मोचक कुंद त्रिपुर बळ जेठी ऐशी सप्त दानव हाटे साती दैवते बळ जेठी लोंबी झुंबी पातले. मग आता मच्छिंद्रनाथानं काय केलं स्वतः भोवती वज्रास्त्र तयार केलं आणि 7 राक्षस या 7 जणांसंग लढायसाठी तयार केली. आता राक्षस भूताल का ऐकते मग त्यांचं सुरू झालं. परत झोटिंगा ते मधु झगडे खेळताचे कुंभकनेचे बाबरा ते कुंभकर्ण लोटे झोट धरणी झगडते ममदा लागी मरू बिडत माली माल मुंजा त्या लाटित महिषासुरा ते मुसकुंद उन्मत त्याशी बिडत जे
धुळो वाहन वीर समर्थ त्रिगुर दगटे तया निरात आयशे एका मंत्री असर दैत्य सप्तजन अल्ला टिले. आता हे 7 जणांना संघ कोणा संघ कोण दुपून दिलंय हे नाव या ठिकाणी आलेले. धुळो वाहन आयशे वेळत 8 जन माई उठला ते जनान एकमेका मये कारण आकडावया ते जलपिती. एक दिन एक रात्री 7 जनान विश्रांती लाथा केवळा हुमन्या देती वर्मा वर्मी जाणून या. आता यांच्या कुस्त्या लढाई एकाची एक दिवस आणि एक रातभर ते काय सुईनं झाली असेल का. तेने करुणी प्रहार भेदिते भेदिता देह विकळ होत मुष्टी प्रहारे मूर्छित होत मही पडती आदळूने. मग 7 जणे दानवासरे भेडता केले त्या जर्जर मग सप्तदानवा दृश्यवर होते झाले एकसरे. आणि मग आता त्याने बेजार केली एक रातभर एक दिवसभर आदळायचे उतरायचे आदळायचे म्हणलं बेजार म्हणजे ते अंग एवढंच नीटनेटकं राहिलं नाही. आणि मग काय केलं मच्छिंद्रनाथ ते राक्षस गुप्त करून टाकले. येरीकडे वासव शक्ती भेडता प्रेमे वेताळा प्रति तो संधान पाहुणे हृदय स्थिती वासव शक्ती भेदितसे. तेने गाया ते श्रवळ मूर्छित पडला वेताळ मये पडता उता वेळ दृश्य झाली शक्ती ती. आणि मग त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथाने वासव शक्ती टाकली आणि ती वासव शक्ती पडल्याबरोबर हे मूर्छित बेशुद्ध होऊन पडला वेताळ. वासव शक्ती म्हणजे आपण पहिले त्याला मूठ म्हणत मूठ. येरीकडे मच्छिंद्रनाथ वाताकर्षण विद्या जलपत तो सावरून वेताळ मूर्छित पुनरपी आला त्वरेने. आता इकडं मच्छिंद्रनाथाने वाताकर्षण आश्र मंत्र चालू केला तोपर्यंत वेताळ सावध होऊन परत आला. येता येता 7 जणी लगट करीती निकट येऊन तो सिद्ध प्रयोग वाताकर्षणी मच्छिंद्राचा झाला जे. आता 7च्या 7 जण धावून आले. त्यांना वाटलं आता मच्छिंद्राच्या आपण तावडीत धरूच मच्छिंद्राला. पण तोपर्यंत वाताकर्षणाचा प्रयोग सिद्ध झाला तर मंत्र बोलून सिद्ध प्रयोग होता आणि ते संचारत वाष्टदेहा प्रति तेने करुणे वात गती आकर्षण होतसे. आता या मंत्राचा असं आहे की ते मंत्र पुरा झाला की सगळ्या शरीरातली हवा काढून घेतो. आपल्या ऑक्सिजन व तो कशी कोरोनाचे लोक मरत होते तसा शरीरात ऑक्सिजन नसलं माणसाला श्वास नाही म्हणलो काय करीन माणूस तसं हे होतं. जवळ जवळ आकर्षण वात होत तव हस्तपादाचे चलन राहत परमक्लेश उचंबळत मूर्छा शक्ती मिरवावया. आणि मग जसा काय शरीरातला एकदा हवा निघून घ्यायला सुरू झाली की मग हातपाय आपोआप गळून जाते आणि सगळं असं उचमळून आल्यासारखं होतं आणि बेशुद्ध पडत येते मूर्छा येते त्याला. आयशे होताची अष्टमावृत्ती मग एकमेका प्रति बोलती आता सडूनी अमृती शरण वेगी निघावे. आता जेव्हा मग दम कोणला आता एकमेकाला म्हणायला लागले आता आपण टाइम नाही घालावा शरण जावा त्याला मार झाला. ना तरी जोगी आहे कठीण भूतास आपला घेईल प्राण तरे या ते प्रसन्न करून जगा माझी नांदावे. अरे म्हणले जोगी काय साधारण नाहीये ते भूत तर मारले तर त्यांनी समजायचे पण आपल्याला सुद्धा जीवन जाऊन देत नाही. त्याच्यापेक्षा आपणच त्याला शरण जावा प्रसन्न करावं. जय श्री राम प्रसादे करुण लंकारानी व विभीषण केवालेचे कृतीने राज्य मिरवला सुग्रीव. जसं म्हणले बा रावण मेला रामाच्या हाताने आणि बिभीषण शरण केल्यामुळे राज्य बिभीषणाला मिळालं. वाली सुग्रीवाचं युद्ध झालं वाली मेला आणि राज्य सुग्रीवाला मिळालं. तन्याय येथे करुण वाचवावा आपला प्राण उपरे जीवलिया संगोपन आश्रय होईल हा एक. आता तसं म्हणजे आपण शरण जावा आणि आपला आधी जीव वाचावा. याला शरण गेलो हे जर आपल्या मदतीत राहिलं आपल्याला केव्हा संकट नाही पुढं म्हणजे भूत आपलं बघत येते राजे. जायचा दरिद्री आला परिसके चिंता म्हणे चिंतित्यास के पिसला भेरोगिया संतैसे होईल आपणापाशी. ही प्रल्हादाचे नरसिंह दैवत संकट झाले सायवंत
तन्या हे आजही प्रीत वाढवावी महाराजा. अरे म्हणले दरिद्र माणसाला जर परी सापडला तर त्याला काही कमी आहे का? चिंतामणी सापडला, रोगी मरायला लागला आणि त्याला जर अमृत मिळालं तर काय नुकसान आहे का त्याचं? तसं आपण याच्याशी गोडीपणा येऊन आपलं प्रेम वाढावं त्याच्याशी महाराजाबरोबर. आईशे बोलून एकमेकांचे करुणी नेटका, म्हणते महाराजा तपोर नायकांशी झाली प्रतापा. आणि असे एकमेकाला मग आता लागले गोड बोलायला. म्हणले महाराज लय तुम्ही पराक्रम केला म्हणले. तन्याये सर्वज्ञ मूर्ती सोडवी आम्हा क्लेश पद्धती, क्रोधानळे प्राण आहुती योजू नको महाराजा. म्हणले आता काय करा, आमच्यावर कृपा करा, तुमचा राग थोडा शांत करा, रागाने का आमचा जीव घेऊ नका, नाहीतर आम्ही काय जागणार नाही. तरी आता अनन्य शरण आहोत आमचा वाचवा प्राण, जैसे कच्या शुक्रेदान संजीवनीचे पै केले, तू प्रत्यक्षाशी नारायण हे नेनो निरळी तुझं कारण, केले परी उचित धन प्राप्त झाले सध्याचे. आता तू काय नाही आम्ही तुला ओळखलंय, तू देवाचाच अवतार आहे नारायण हे. आणि आम्हाला बी आता भांडणं केल्यामुळं फायदाच झाला, आमचं काय नुकसान झालं नाही, मार खाल्ला, पण आता तुझ्यासारखा आम्हाला सोबती मित्र मिळाला म्हणे. जैसा जटायू आणि संपाती प्रताप जाऊ गेले ग बसती, परिभोग दशा प्राप्ती सध्याची झाली लाभावरी, तन्याय येथे केले तरे कृपेचे बसवी पाऊले, चलन वलन अवघेची राहिले बोलणी उरली सांगावया. आता तो आमची काय गत केली, फक्त आमचं एवढी जीभ बोलती नाही तर आमच्या अंगात काही जीव राहिलेला नाही म्हणले. आता क्षणिक करेशी आळस आम्ही जाऊ पराठा यास, तेने लाभ तव हस्तास काय मिरविल तुझं राही. अरे म्हणले महाराज तुम्ही एक क्षणभर जरी आता उशीर केला आणि टाइम लावला तर आम्ही आता परलोकाला जाणार आहेत म्हणले. आणि आम्ही मेले तरी तुम्हाला काय साध्य, काय मिळेल आम्हाला मारून तरी. तरी आमचा वाचवावा प्राण मग नाम तुझे मिरू जगा कारण, सांगशील ते कार्य करून भूता सहित येऊ की. आता म्हणले फक्त आमचा जीव वाचा म्हणले, इथून पुढे आम्ही जवळ आहेत, आता भूताला काय मरण आहे का, तोपर्यंत म्हणले आम्ही तुमचं काही काम आलं तुम्ही जे सांगतात ते काम करून आमची एवढे 8 कोटीची भूत यांना घेऊन सुद्धा येऊ, सगळेच आम्ही तुमच्या कामाला हजर राहू मध्ये. के यमे पाळिले यमदूत किंवा विष्णू पुढे विष्णुगण धावत, तन्याय आम्ही भूता सहित तुझ पुढे मिरू की. जसे यमराजाचे यमदूत येत, राजा थोडाच येतो माणसाला मेल्याला मारून न्यायला, जसे विष्णूचे विष्णुदूत येत, तसं म्हणले आम्ही एवढे भूत तुमचे दूतच म्हणून राहू म्हणले. हे जरी म्हणशील खोटे तरी पूर्वजा बुडवू नरक कपाटे, आणि पंचपातके महानेटे निज मस्तकी मिरोगी. आणि जर म्हणशील हे आम्ही जगायपुरतं खोटं खोटं बोलतो, तर आमचा जर शब्द खोटा झाला तर आमचे सगळे पूर्वीचे जे लोक आमचे पूर्वज येतं आजी पंजी कोण असते ते सगळे नरकात जाते ना आमच्या चुकीच्या याच्यामुळं. आणि आम्ही महापापी होऊ. गो हत्यारे, ब्रह्म हत्यारे, स्त्री हत्यारे, बाळ हत्यारे, मातृपितृ गुरु हत्यारी, पंचपातके मस्तकी मिरोगी. आता या ठिकाणी 5 मोठे पाप सांगितलेले आहेत की बाकीच्या पापाला काहीतरी सुटका आहे थोडीफार, पण हे जे पंचमहापाप आहेत याला कुठं सुटका नाही. याच्यात पहिलं काम मागते गोहत्या, म्हणजे गाय जर आपल्या हाताने मेली त्या पापाला सुटका नाही. ब्रह्महत्या म्हणजे ब्राह्मण जर आपल्या हाताने मेला त्या पापाला सुटका नाही. स्त्री हत्या म्हणजे बायको जर मारून टाकली येरी ते पाप कशानेच फिटत नाही. बाळ हत्या, बाल हत्या, आता किती गर्भ पाळले आपले लोकांनाच माहिती सगळं, डॉक्टर लोकांना. मातृपितृ गुरु हत्या, आईची हत्या करणं, बापाची हत्या करणं किंवा गुरुची हत्या करणं, हे जे 5 पाप आहेत हे कशानेच फिटत नाही, याला काही पर्याय नाही. आईची पातके रौरव क्षिती भोग मिरू संवत्सरा युती, या ते साक्ष चित्रगुप्तीन लीनमुख पद मिरवू का.
हे पाप कितीक वर्ष नरकात रवरव नरकात राहून नच फेडावं लागायचं. यावरी बोले मच्छिंद्रनाथ साबरी विद्या मम कवित्व त्या ते सायभूता सहित कार्यार्थी तुम्ही असावे. मच्छिंद्रनाथ सांगले बाबा मला काही दुसरं काही काम नाही, मला साबरी विद्येचं कवित्व करायचंय आणि ज्या ठिकाणी तुमची गरज लागेल मला तुमचं नाव पुकारलं की तुम्ही त्या ठिकाणी हजर झालं पाहिजे. जो जो मंत्र दया प्रकारे तरी त्या अर्थी तुम्ही वर्तवणे सहाय्य करावे मंत्रा लागुनी कोणीतरी गोकिलिया. आणि मग मी ज्यावेळी ज्याचं मंत्र म्हणन ज्या मंत्राने जसं सांगितलं तुम्हाला काम ते काम तुम्ही पूर्ण करायचं. मग अष्टही म्हणती अवश्य कार्य करून निसंशय असं मग साधन प्रयोग आपुला भक्ष पृथक पृथक सांगितला. आणि मग सांगितलं ते किंवा तयार झाले ते सगळे 8 जण मुख्य होते ती. आणि म्हणले वा आमच्यासाठी काय हे करावं लागत साधन होता साधन लागत ना ते काय काय असतं तेवढं त्यांनी मच्छिंद्रनाथाला सांगितलं. अष्टकोटी भूतावळी सहित भक्ष साधन सांगितले समस्त येणे पण ते कार्य जगात निश्चयी आम्ही मिरुखी. पूजा पुरस्कार अभ्युत्थान मंत्रासहित निर्वाण मंत्र उजळला असता पुणे ग्रहण पर्वणी ते नेमिले. आणि मग त्या ठिकाणी मंत्र ते सांगितलं आणि पर्वणी बघून त्या मंत्राचं रिन्युअल ज्याला म्हणतो आपण नूतनीकरण केलं. आईसा निश्चय सांग होता मग बळे प्रेरक असर प्रेरिता समूळ नासून गेली वार्ता कर्षण अस्राची. आणि मग तिथे काय मंत्र बोलायचा की ते चिकटलेले होते ते लगेच त्यांचे श्वास बंद पडले होते, साधी श्वास चालू झाली मोकळी गेली ती. येरेकडे अष्टकोटी भूतावळ जोगिनी इत्यादी सकळ स्पर्श पाहते चरण कमळ माही व्यक्त होऊन या. तेव्हा जलपुनी विमुक्त आश्रमुक्त केले पिशाच सर्वत्र मग मच्छिंद्र पण नमुनी पवित्र सन्मुख उभे राहते. आणि मग त्या ठिकाणी विमुक्त आश्रयाचा मंत्र जप केला मच्छिंद्रनाथाने आणि ते सगळेच्या सगळी 8 कोटी भूत जी होती ती मोकळी केली. आणि मग त्यांनी मच्छिंद्रनाथाचं दर्शन घेतलं सगळ्यांनी. बंद अंजोळी उभय करा उभे असते ते समोर वाणी वदले जय जयकार धन्य मच्छिंद्र नोनी. मच्छिंद्रनाथ महाराज की जय. मच्छिंद्रनाथ महाराज की जय. मच्छिंद्रनाथ महाराज की जय. असा त्या सगळ्या भूतांनी जय जयकार केला मच्छिंद्रनाथाच्या नावाचा. मग त्या मंडळीत मच्छिंद्र कैसा शोभला मूर्तिमंत जेवे नक्षत्र माझी तेजवंत शशीनाथ मिरवला. आता हे सगळे भूत त्याच्यात एकटाच नाथ महाराज ते किती कसा दिसत आता भूतात. आता भूताचे काय तोंड पांढर राहून आलेले होते काय ते हा भूताचे तोंड इच्छित जाते एकीकडे केस एकीकडे वगाडे तगाडे कसे असेल तशी भेसूर. आणि त्यांच्यात मच्छिंद्रनाथ एकटाच चांगला. त्याच्यामुळे जसा ढगा आभाळात सूर्य जसा एकटा आहे सूर्याचे तेच काही सांगता येतं का तसं त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथाचं तेच दिसत होतं. हे रश्मी पाल मंडळात ते जय गैवरला प्रभे आदित्य के सुरवर गणेशाची नाथ स्वर्गामध्ये मिरवला. हे शिवगण समुदायी परमशोभत नग जावाई के विष्णुगणात शेषशाही प्रभुत्वपणे मिरवला. हे दानवा माझी उशना मूर्ती के देवान माझी बृहस्पती के पृतने माझी ऐरावती देवांगणी मिरवतशी. आता हे ठळक ठळक देवाचे यांचे सांगितले कोणात कोण शोभून दिसतं कोणात कोण शोभून दिसते नाव येते सगळ्याची. तेवे पिशाच मंडळात परमशोभला मच्छिंद्रनाथ मग सकाळांच्या मस्तके ठेवून हात मने क्षेमवंत असावे. आणि असं मग मच्छिंद्रनाथाने सगळ्या भूताच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणे तुम्ही सदा सकळ खुशाल राहा म्हणले. अष्टजन मुख्य नायक ते बोलावून सकळ के मच्छिंद्र कार्य श्लोकन जग उपकारा वदलाशे. आणि मग ते 8 जे मुख्य होते ते आपापले एक एक कोटी भूत जे त्यांना सगळ्यांना सांगितलं. म्हणले हो मच्छिंद्रनाथ जगाच्या कल्याणासाठी अवतार घेतलेला आहे तरी त्याचा धाक कोणी तयासा पिशाच असावी येऊन सांगितले यांचे कार्य द्या करून मंत्रोच्चार होताचे. तरी म्हणले यांचं तुम्हाला जर नुसतं मंत्रात तुमचं नाव आलं तर त्या ठिकाणी जाऊन त्यांचं जे काम असं कार्य ते प्रत्येकाने करून द्यायचे.
आईशे ऐकून या भूती अवश्य म्हणती जोडून हात यावरी बोले मच्छिंद्रनाथ आणि वर मध जावा. आणि मग भूताने सगळ्यांनी हात जोडून कबूल झाले, म्हणले महाराज खरं आहे तुम्ही म्हणतात ते आम्ही सगळं ऐकू. पण मच्छिंद्रनाथ काय म्हणले की माझं अजून एक म्हणणं ते तुम्हाला ऐकावं लागेल. तुमचे आमचे समरांगण झाले सबळ बळे करुणा, त्या समरांगणाचे कथन लोकी ऐशे मिरविले. तर ती आख्यान वाचिता तयान करावी बाधा सर्वथा, आणि हे आख्यान संग्रही पाळिता प्रिय मानावा तो पुरुष. आता माझं असं दुसरं म्हणणं असं आहे की आपली जी हे झाली लढाई झाली हे झालं सगळं, तर याची कथा वर्णन जे माणसं ऐकतील, जे माणसं ज्याचं वर्णन करतील, ज्याच्या घरी हे अध्याय राहील, त्या कोणाला तुम्ही शिवायचं नाही, त्यांना त्रास करायचा आणि अजिबात त्यांच्या वाटेला जायचं. त्याशी जरी संकट येता निवारण करावे तुम्ही सर्वथा, आणि आपुले कडून सहसा व्यथा जाणून त्या पुरुषा करू नये. आणि जर त्याला काही संकट आलेलं असलं तर त्याच्या परस्पर तुम्ही ते निरावरण करावं त्याच्या संकटाचं. पण तुम्ही होऊन तुमच्याकडून तर काडीचा धाका त्याला लागला नाही पाहिजे. हे आख्यान राहे जया सदने तेथे बसू नये सहसा भूतांनी, जैसे भाद्र शुद्ध पदशुद्ध चतुर्थ दिनी चंद्रा लागी न देखती. आता ज्या ठिकाणी हे ग्रंथ हे अध्याय आहे त्या ठिकाणी त्या वळचणीला सुद्धा तुम्ही शिवायचं नाही, तिथं जायचं नाही तुम्ही त्या ठिकाणी. जसं भाद्रपदातली पौर्णिमा जी असते त्या दिवशी डुकर चंद्राला बघत नाहीत, तसं तुम्ही त्या घराकडं नजर सुद्धा टाकायची नाही. की या विंद जेवी का सुकार के स्वान मानिती अशुद्ध विप्र, तेवे ते मानून सर्वत्र दुर्देशा असावे. ऐशी आणून चित्ती ते सदन स्पर्शू नये होती, अस्पर्श होता व्यथा किंचित होणार नाही भूताजी. आणि असं त्या ठिकाणी त्याविषयी तुम्ही मनात काही वाईट आणायचं नाही, त्यांना त्या घराला त्या ऐकणाऱ्या माणसाला त्यांना काही त्रास करायचा नाही, स्पर्श सुद्धा करायचा नाही त्यांना. यावरी प्रशस्तपणे राहून जरी त्या सदना आले विघ्न, तयांचे करावे निवारण सकळ भूते मिळून या. आणि एवढ्यावर त्या घराला जर काही अडचण आली, काही संकट आलं त्या घरातल्या माणसावर, तर तुम्ही सगळ्या भूतांनी मिळून ते निवारण करायचं जाऊन. आणि तया घरचे मनुष्य व्यर्थ जरी भेटली जाता मार्गात, तरी मार्ग सोडून निश्चित दुर्मार्गी बैसावे. आणि त्या घरचा माणूस जर रस्त्याने चाललेला असला आणि तुम्ही जर त्या वाटाच्या कडेला पुढे थांबलेले असले, उभे असले बसलेले असले, तरी तुम्ही ते रस्ता सोडायचा आणि त्या रस्त्यापासून लांब जाऊन थांबायचं. हे आख्यान जो पाळता त्याची कदा काळी न करावी व्यथा, हेची द्यावे मज सर्वता कृपा करुनी सर्वांची. आणि मग हे ग्रंथ हे अध्याय ज्याच्याकडे राहील त्याला तुम्ही कोणत्याच काळात कधीच त्रास देऊ नये, कोणती व्यथा त्याला होऊन देऊ नये तुम्ही. आयशी ऐकून मच्छिंद्र उक्ती अवश्य करू सकळ म्हणते, त्या सदनाचे व्यथा निश्चितीनं मी न करू सहसाई. आणि सगळ्यांनी कबूल केलं, म्हणले महाराज आम्ही कोणत्याही परिस्थितीत त्या घरातल्या माणसाला त्या घरच्या लोकाला आम्ही कोणतं संकट येऊन देणार नाही आणि आम्ही तर करणारच नाही. आयशे वधुनी वरद भूत नमिता झाला मच्छिंद्रनाथ, सर्व नमुने पुसुनी त्या ते स्वस्थाना ते चालिले. आणि मग असं सांगितल्यावर मच्छिंद्रनाथांनी सगळ्याला आधी नमस्कार केला आणि त्या भूतांनी सुद्धा सगळ्या 8 कोटी भूतांनी यथाळ साहित्य राजांनी त्यांनी मच्छिंद्रनाथाला नमस्कार केला, दर्शन घेतलं आणि आपापल्या ठिकाणाला जायला ते निघाले. 8 कोटी पिशाच्या सहित अष्टविराज मुख्य दैवत, ते हे नमनी मच्छिंद्रा प्रत स्वस्थानाशी पै गेले. आता या 8 कोटी भूतांनी दर्शन घेतलं, त्यांचे जे मुख्य होते यथाळ ते राजे त्यांनी सुद्धा दर्शन घेतले आणि आपापल्या आपापल्या ठिकाणाला गेले. ती येरीकडे मच्छिंद्रनाथ सत्वर पाहता झाला 12 मल्हार, ते तिचा विधी करून सर्व कुमारी दैवती चालिला. आता त्या ठिकाणी हे भूत वाट लावले मच्छिंद्रनाथाने आणि 12 मल्हाराचं जे दर्शन घ्यायचं होतं तिथला काय विधी करत होता ते मच्छिंद्रनाथाने केला. आणि पुढं कुमारी दैवत हे नावाचं तीर्थ आहे त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथ निघाले. तैशी पावे कालिका भवानी ती कथा पावेल मच्छिंद्राला गोनी,
ते पुढील अध्यायी अवधान देऊन कथा श्रोते स्वीकारा. आता पुढच्या अध्यायात कालिका माता आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा अशीच ते मच्छिंद्रनाथाला वरदान देई. ती कथा पुढच्या अध्यायात आहे. अहो या कथा सार ग्रंथात परिकर पंचमाध्याय घोकिल्यास पेशाच्या बाधा तयाशी खास होणार नाही सहसाई. जरी पहिली बाधा असेल तरी ती पठन करिता जाईल. प्रथमाध्याय जो घोकील त्याचा अंग रोग जाईल की. आता हा अध्याय जर नेहमी तुम्ही वाचित राहिले एखाद्याला पीडा तर होणारच नाही, पण जर पहिले उल्लेख तिले केली मी सारलं ते सुद्धा राहणार नाही. 5वा अध्याय वाचला तर पहिला अध्याय जो नेहमी वरचेवर वाचीन घोकीन त्याचा कोणता बी अंगरोग असला त्याला आता तो आपोआप निघून जाईल. 2रा अध्याय घोकिल्यापासून विद्याभ्यास होईल पूर्ण. 3रा अध्याय घोकिता प्रसन्न होईल अंजनी सुततयाचे. आणि 2रा अध्यायाचा जरा दररोज वाचला तुम्ही, आठवड्यातून एकदा दोनदा जरी वाचला जसं घडन तुम्हाला तसं, तर त्याचा विद्याभ्यास त्याला पूर्ण भेटेल. पोरं असले तर पोरांनी वाचायला पाहिजे ते. 3रा अध्यायाचा जो हे करेल वाचीन ऐकन तर त्याला हनुमंतराया प्रसन्न होईल. 4था अध्याय घोकिता पळकार निवटील परम सकळ. मान्यता देईल महिपाळ मौन पडेल सर्वाते. आणि 4था अध्याय जर तुम्ही वरची त्याचा घोक केला तर तुमचं कोणत्याही कार्यात अडचण येणार नाही. सगळं कार्य तुमचं होईल. आणि तुम्ही कोणाला जर काही म्हणलं, आता कसं राहतं आडी अडचणी असल्या का एखाद्याला तुम्ही काही मागितलं तिथे असलं तरी नाही म्हणतो, पण ह्या अध्यायाचा जर तुम्ही नेहमी वरचेवर सारखा मनातून भावनेतून जर अभ्यास केला तर तुम्हाला चौकड असा मान सन्मान भेटेल. म्हणजे कोणीच तुमच्या कार्याला कामाला नाही म्हणणार नाही. असो आयशे पंचम प्रसंग मंत्र संजीवनी अनुराग. दोंडे सुत मालो जे सांग वदे नरहरी कृपे करण्या. आता हे 5 जे अध्याय झाले मंत्र संजीवनी रूपाची तरी सगळे याच्यात प्रत्येक अध्यायात वेगवेगळी ताकद आहे. स्वास्थ्य श्री भक्ती कथा सार संमत गोरक्ष काव्य किमयागार. सदा परिसोत भावेक चतुरन पंचमाध्याय गूढ श्री कृष्णार्पणमस्तु. शुभम भवतु श्रीरस्तु. श्री नवनाथ भक्तिधार पंचमाध्याय समाप्त. पुंडलिक वरदारिष्ठ श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की. माऊली ज्ञानेश्वर महाराज की. गोपाल कृष्ण भगवान की. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की. जगद्गुरु तुकाराम महाराज की. भाऊ भगवान भीमसेन महाराज की. पवनसूत हनुमान महाराज की. प्रभु रामचंद्र भगवान की. नवनाथ महाराज की. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. ओम चैतन्य मच्छिंद्रनाथाय नमः. मास्तर घे त्याला दिवस टाकून मास्तर घे. हे चालू राहिले की व्यवस्थित. हा हा कट करू का आता. एक मिनिट राहू आरती सुरू हा आरती होस तर बंद करून परत लागत होती. ओके ते लाल बटन दाबा ना.